नागाव फाटा येथे सांडपाणी पाणी थेट मुख्य रस्त्यावर, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे पुणे-बँगलोर राष्ट्रीय महामार्ग नागाव फाटा ते नागाव या गावच्या प्रमुख रस्त्यावर सांडपाणी पाणी थेट रस्त्यावर आले आहे. बऱ्याच वर्षांनी व प्रयत्नांनंतर नागाव फाटा ते नागाव हा मुख्य रस्ता जवळपास 75 लाख रुपये खर्चून आमदार अमल महाडिक व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून झाला आहे. पण या मुख्य रस्त्याला महादेव मंदिरजवळ गटर्स नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येऊन साचत आहे. त्यामुळे रस्ता खराब होत चालला आहे. खड्डे पडत आहेत. सांडपाणी साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागातील लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतला तक्रार दिली आहे, पण ग्रामपंचायतने पाहणी करण्यापलीकडे काहीच हालचाल केली नाही. या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी बऱ्याच मासिक मीटिंगला आवाज उठवला आहे. वास्तविक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे ग्रामपंचायतीचे उत्तरदायित्व आहे, पण प्रशासनाने फक्त वेळोवेळी आश्वासन देऊन वेळ मारून नेली आहे. या मुख्य रस्त्यावरून सर्व लोकप्रतिनिधी, कारभारी यांची रोज ये-जा चालू असते, पण हे सर्व दिसूनसुद्धा प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे. सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी, पुढारी एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत, पण नागरिकांच्या या महत्त्वाच्या आरोग्यासंबंधी बाबीकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. खरंच लोकप्रतिनिधी इतके संवेदनाशून्य झाले आहेत का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे येथील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. महान कार्य न्यूजसाठी पुलाची शिरोळीहून विद्याधर कांबळे.